Okay, let's start question number 7 from exercise number 1.1 from linear equation. ओके, आता बघा आपलं फर्स्ट इक्वेशन काय आहे 99x + 10y = 499. ओके, सेकंड आहे 101x + 99y = 501. आता लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला हे असे अल्टरनेट नंबर येतील, अल्टरनेट मीन्स वॉट, 99x, एक्सला 99 आहे, परत इकडे वायला 99 आहे, इकडे वायला 101 आहे, इकडे एक्सला 101 आहे, तेव्हा काय करायचं, दोन इक्वेशनची एकदा ॲडिशन करायची आणि एकदा सबस्ट्रॅक्शन करायची. फर्स्ट आपण काय करूया, दोन्ही इक्वेशनची फर्स्ट आपण ॲडिशन करू. ओके, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. We get 99x + 101y = 499. Okay, 101x + 99y = 501. दोघांची आपल्याला काय करायचे, आता ॲडिशन करायचे. ओके, 99 आणि 101 किती, 200x + 200y = किती, 499. 9 + 1 10, 0 1 कॅरी, 9 + 1 0 1 कॅरी 10. ओके, बघा आता 200x + 200y = 1000. ओके, हे आले. आता काय करू आपण, अजून सोपं करू. कसं करणार सोपं, 200 200 आणि 1000 हे कोणी भाग जातो, कशाने भाग जातो, तर 100ने भागवलो आपण. ठीक आहे, डिवायडिंग बोथ द टर्म 200 घालू. ओके, डिवायडिंग बोथ द टर्म, तुम्ही असंही ठेवू शकता, पण हे खूप मोठं एक्सप्रेशन होईल म्हणून आपण काय करू आता, डिवायडिंग बोथ द टर्म बाय 200. ओके, देअरफॉर 200x / 200 + 200y / 200 = 1000 / 200. ओके, काय केलं आपण आता, प्रत्येक टर्मला काय करायचं, आपल्याला 200ने डिवाईड करायचं आहे. ओके, डिवाईड केलं तर काय होईल, 200 200 कट होतील, 200 200 कट होतील, हे 2 0 हे 2 0 कट होतील, 2 5 जा 10, म्हणजे इथं उत्तर काय आलं तुमचं, फक्त 5. इथे 200 200 कट झाले, म्हणजेच x + y = 5. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 3. ओके, आता हे काय झालं, आपली ॲडिशन झाली. आता आपल्याला काय करायचे आहे, तर सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. ओके, 2मधून काय करू आपण, इक्वेशन नंबर 1 वजा करू. इक्वेशन 2 आहे 101x + 99y = 501. 99x + 101y = 499. ओके, आता आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायची, म्हणजे आपण इथे सुद्धा काय करणार, तर सर्व साईन चेंज करणार. ओके, इथे काय येणार, मायनस प्लस मायनस मायनस मायनस. ओके, बघा आता 101मधून 99 गेले, किती राहतात, 2x. इथे काय आहेत 99 आणि 101, 101ला मायनसचं साईन आहे, म्हणून इथे साईन कोणतं देणार आपण, मायनसचं. 2y = 501मधून 499 गेल्यावर किती राहतात, 2. ओके, आता इथे सुद्धा बघा 2 2 2, पूर्ण जर आपण इक्वेशनला जर 2ने डिवाईड केलं तर आपला 2 सुद्धा कसं होणार आहे, आता इथे कॅन्सल होणार आहे. मग आपण काय करू, आता पूर्ण टर्मला डिवायडिंग बाय 2 करू. आपल्याला काय मिळेल, 2/2x - 2/2y = 2. ओके, देअरफॉर 2 2 कॅन्सल, 2 2 कॅन्सल, x - y = इथे 2 राहिला, 2 2 कॅन्सल, म्हणजेच राहिले किती, 1. हे झालं इक्वेशन नंबर 4. ओके, बघा आता इक्वेशन 3 आलं आणि इक्वेशन 4 आलं. आता इक्वेशन 3 आणि 4ची आपण काय करूया, ॲडिशन करू. का, +y आहे आणि -y आहे, +y आणि -y काय होतील, एकमेकांना
कॅन्सल होतील. म्हणून काय करायचं, ॲडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. देअरफॉर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. वाय काय झाले, कॅन्सल झाले. 2x. ओके, 5 + 1 6. x इज इक्वल टू 6 - 2, x इज इक्वल टू 2 3 = 6. म्हणजे तुमचा x किती आला, 3. ओके, x किती आले म्हणजे आता आपले 3. आता काय करायचे, एक्सची किंमत कुठे ठेवू आपण, इक्वेशन नंबर थर्डमध्ये ठेवू. ओके, पुटिंग द व्हॅल्यू ऑफ x. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन थर्ड. ओके, देअरफॉर 3 + y इज इक्वल टू 5, y इज इक्वल टू 5 - 3, y इज इक्वल टू 2. ओके, म्हणजे x आणि y ची काय किंमत मिळाली आपल्याला, 3 आणि 2. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल इज 8 नंबर 1.1 मधलं 8. ओके, बघा इक्वेशन काय आहे, 49x - 57y इज इक्वल टू 172 आणि 57x - 49y इज इक्वल टू 252. ओके, तर बघा काय करणार, आता इथे सुद्धा काय दिलं आपल्याला, अल्टरनेट नंबर दिलेले आहेत. जेव्हा अल्टरनेट नंबर समोर एक्झाम्पलमध्ये दिसेल तेव्हा काय करायचं, एकदा ॲडिशन करायची आणि एकदा सबस्ट्रॅक्शन करायचं. फर्स्ट आपण काय करू, ॲडिशन करू. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ओके, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. काय करणार मग, 49x - 57y इज इक्वल टू 172 आणि 57x - 49y इज इक्वल टू 252. ओके, 49x आणि प्लस 57 किती येणार, 7 + 9 किती, 6. 106x - 106y इज इक्वल टू 424. ओके, बघा आता 106x - 10y इज इक्वल टू 424 आले. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय करायचं आहे, 106च्या टेबलमध्ये 424 येतो का बघा. ओके, येतो. किती नंबरला, ओके, डिवाइड बोथ द टर्म बाय 106. देअरफॉर 106x upon 106x minus 10y upon 10y is equal to 252. 424 upon 106. Okay, 106 cancel, 106 cancel. म्हणजेच x minus y is equal to 424ने 106ने जर 424ला आपण डिवाइड केलं तर आपलं उत्तर किती येणार आहे, 4. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. नेक्स्ट आता काय ॲडिशन झालं, आता काय करायचं, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. ओके, इक्वेशन 2 काय आहे, 57x - 49y इज इक्वल टू 252. 49x - 57y इज इक्वल टू 172. आता आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायची. ओके, सबस्ट्रॅक्शन करणार म्हणजे काय करणार, आपण इथलं सर्व साईन हे चेंज करणार. मायनसचे होणार प्लस, प्लसचे होणार मायनस. ओके, 57मधून 49 मायनस केलं तर उत्तर किती येईल आपलं, 8x. ओके, 49मधून परत 57 वजा केलं तर उत्तर किती येणार, 8. ओके, परत उत्तर किती येणार तुमचं, 8y. 8x + 8y इज इक्वल टू 252मधून 172 जर आपण मायनस केलं तर तुमचं उत्तर किती येईल, 80. ओके, म्हणजेच काय बघा, 8 आणि 80 हे कोणाला डिवाइड आहे तर 8ला. ओके, डिवाइड ईच टर्म, मग आपण काय म्हणणार, डिवाइड ईच टर्म
बाय 8. ओके, देअरफॉर जर पूर्ण 8ला डिवाईड केलं पूर्ण टर्मला 80/8. ओके, 8 कॅन्सल, 8 कॅन्सल, 8 10 जा 80. x प्लस वाय इज इक्वल टू 10. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 4. ओके, इक्वेशन 3 मिळालं, इक्वेशन 4 मिळालं. आता काय करायचं, इक्वेशन 3 आणि 4ची आपण काय करू, ॲडिशन करू. ॲडिंग इक्वेशन 3rd and 4th. देअरफॉर x मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि x प्लस वाय इज इक्वल टू 10. मायनस वाय प्लस वाय एकमेकांना काय होणार, कॅन्सल होणार. x प्लस एक्स 2x. ओके, 10 प्लस 4 किती, 14. x इज इक्वल टू 14/2. x इज इक्वल टू 7 2 7 जा 14. ओके, एक्सची किंमत मिळाली, x इज इक्वल टू 7. आता काय करू, एक्सची किंमत आपण इक्वेशन नंबर 4मध्ये ठेवू. पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 4th. देअरफॉर 7 प्लस वाय इज इक्वल टू 10. वाय इज इक्वल टू 10 मायनस 7. हा 7 इकडे प्लस इकडे जाऊन काय होणार, मायनस. वाय इज इक्वल टू 3. ओके, म्हणजेच एक्स आणि वायचे काय मिळाले आपल्याला कोइफिशियंट, तर 7 आणि 3. थँक्यू.